तुम्ही अजून इथंच येत? मला वाटलं तुम्ही पुढे गेले असते, मी इथं आले तरी तुम्ही अजून इथंच बसला. यांच्यापाशी बसलो ना, मग त्यांनी बोलिलं तू तर काय बरं तरी झालं मी बघितलं इकडं. इकडं बघितलं नाही तर मी सरळ गेले असते. मिस्टर इंडिया काय पाहायला आणि तुला रिमोट दाबायला. तू कस काय घरी आज? म्हणजे आज तुझी शूटिंग वगैरे नाहीये काय? शूटिंग इतकी नसते, आठ करा एवढे पैसे आणायचे कुठून? आणि मला वाटलं भाऊ गेले असेल पुढं, म्हणून म्हटलं आपलं चला बाबा आता पटपट नाही तर परत यायचे रिटर्न ते. नाही ते म्हणलं मग आता गेले पुढे आपलं हळूहळू चला. यांची गाठ पाडल्यावर हे म्हणले या योगाजन पडली. हा ते गेट लावलेलं होतं एखाद्याला काय वाटत गेट लावले. आम्ही मिस बोल सांगितलं कुत्र्यासाठी असते तिकडे जातं कुत्र कुठे इकडे ना कोपऱ्यात जात, मग ती कुठं आणि एक सवय लागली मग काय करायचं. हा कायमचं येत जाईल. घराला तुमचं घर बंद दिसतात. कुठे गेले घरचे? मिरजगावला. मिरजगावला सगळे? मम्मी ते पण? आणि होय तू 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 सांगत नव्हते ना, तुम्ही सक्रातीला आली असेल ना तू. मी संक्रांतीला आले म्हणून मी मला नाही तिचं तसं ती काय बघतो आपण कसं स्टेटस बघतो ना व्हॉट्सअपला, त्याच्यात दिसतं ना. नाही मी अजून घराच्या बाहेरच निघाले नव्हते. ते हल्लीच नाही कुठे अजून. पण आता म्हटलं जरा रानात जाऊन यावं नाही का जरा. बरं ग्रहण लागल्यासारखं आपलं आहे का नाही? नाही आता मी अजून 8-10 दिवस आहे. आता 8-10 दिवस आहे. आता दिसेल रोज दिसलं तरी बघू ती सगळं हिरवा पडदा हा, त्याच्यामुळे तिकडे दिसत नाही. दिसायचा विषय नाही. इथून दाखवून काहीच उपयोग नाही, ती रस्त्यावर दिसत. आणि भाऊ पण येत नव्हते कुठं इकडे. टाकळीला भाऊला फोन करून घेतलं होतं पण भाऊ पण येत नव्हते. कांदा काढते का काटा घेतले कांदा ते काय ते बालगाड्या बसू का मी? बस का बघ आता बालगाड्या आहेत तेव्हा ती म्हणलं चला ती गेले तर आपण याडा करून यावा. बस बोलवलं. आज निघाली होते ती. हा सकाळी निघालो होतो. त्यांना म्हंटल थांबा जरा 2-3 दिवस तरी थांबा निदान. आणि त्या तिथं आता कांद्याचं सीझन असल्यामुळे कोणी घरी नसतं. कुठं इथे घरी पण सगळे रानात जातात ना, आईन ते पण. आणि त्याच्यामुळे म्हणलं बोला जरा थांबा 2-3 दिवस. ते खालता निघालो होतो आम्ही. कुठं खालतं तिकडे त्या कांदा काढत होते बरीत होती तिकडे, म्हणजे वरच्या वावरात. हा तिकडच्या तर रानात. ते दगडूजी आले. ती म्हणले आमच्यावर गाडी चालू होत नाही ते बंद पडतील. कसं तुम्ही दोघांनी डकले. मग दोघच ढकलीत होते वाटतंय. ते आलं आधी पाहिजे आम्ही पोर जाऊ आता कोणाची गाडी बंद पडली काय दाखला नाही. ते मग माझ्यावर गाडी चालू केली आधी. ते पाहिजे सेम असतात ना. हा तू काय पीएमटी जाते का? नाही मला सोडवायला येतात ना. सोडायचं काय करायचं, डायरेक्ट पीएमटी पकडायसारखं तुमच्या जवळ. त्यांचं असतं तिकडच्या साईडला काम, मग जात असतो सोबतच. ते कुठे आहे त्यांचं काम? त्यांचं मोस्टली वाघुलीला असते, पेरण्याला असते. 4 किलोमीटर तर येतो मला वागल त्याच्यामुळे. पण आपल्याला येतेच सोडवायला म्हटल्यानंतर मग कशाला आपण लय कष्ट नाही घ्यायचं. येताना पण येतात घ्यायला. आणि कधी काम असल्यानंतर मग मी माझं येत असते बसने नाही येत पण रिक्षाने येते. तिथवर असते का रिक्षा? हा घरापर्यंत येते. तिथून आहेच मी किती आतमध्ये 100 मीटर. हा 100 मीटर जास्तीत जास्त. तुझं काय चाललंय मग? लय दिवसानंतर गाठ पडली ना आपली. नाही तसं गाठ पडते, मी तर व्हिडिओ बघत असतो. हा मग तेच ना, तिथेच गाठ पडते. व्हिडिओ मध्येच गाठ पडते. काही विषय नाही. ते बनवते काय ते व्हिडिओ बनवायला चालू केलेत मी. बरं आहे 10-12 बघाय भेटलं तर म्हणशील तरी मी बजेट शेवटचा तेवढ्याच मेमरी कलेक्ट होत्यात. हा मेमोरीसाठी माझ्या मसले मेमोरी केल्यात ना. आणि माणसाची आवड असते ती जपली पाहिजे ना आवडीसाठी. हा